नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. मला एक रिक्वेस्ट आली होती की गोडा मसाला दाखवा म्हणून. तर हा गोडा मसाला अतिशय उपयोगी पडतो आपल्याला स्वयंपाकघरामध्ये. तर कोणत्याही प्रकारच्या उसळी किंवा भाज्या बनवताना, त्याचबरोबर मसाले भात बनवताना आपण गोडा मसाल्याचा हमखास वापर करतो. तर चला पाहूया आपण याची कृती. तर या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहेत. तर याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर पाहूया आपण या ठिकाणी काय काय घेतलं आहे. तर धणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर तीळ घ्यायचे आहेत, सुकं खोबरं आणि जिरे घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे साधे जिरे घेतलेले आहेत 1 वाटी भरून. त्याचसोबत आपल्याला तमालपत्र लागणार आहे, दालचिनी, लवंग, मसाला वेलची आणि शहाजिरेसुद्धा घेतलेले आहेत आणि आपल्याला दगडफूलसुद्धा लागणार आहे. तर याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हिंग आपण कमीत कमी 5 ग्रॅम तरी घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण खोबरं हे बारीक किसून घ्यायचं आहे किसणीवरती आणि नंतरच आपण याला भाजायला घेणार आहोत. तर हे सर्व मसाले आपण भाजायचे आहेत. काही कोरडे भाजायचे आहेत आणि काही आपण तेलावरती तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण खोबरं किसून घेतलेलं आहे. आता एक एक करून मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस चालू करूया आणि आपण हे सर्व मसाले आता एक एक करून पॅनमध्ये भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण धणे भाजणार आहोत. तर या ठिकाणी धणे आपण 100 ग्रॅम घेतलेले आहेत. तर या 100 ग्रॅमच्या प्रमाणातच तुम्हाला सर्व साहित्य सांगत आहे. तर सुरुवातीला बनवताना तुम्ही थोड्या प्रमाणातच मसाला बनवून पहा आणि त्यानंतरच जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर अशा प्रकारचे मसाले हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बनवून ठेवले जातात. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सर्व गरम मसाले आणून अशा प्रकारे तुम्ही गोडा मसाला बनवून ठेवू शकता. तर सुरुवातीला आपण धणे अगदी खमंग वास सुटेपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. धणे भाजण्यापूर्वी थोडा वेळ उन्हाला लावले तरीसुद्धा चालू शकतात, म्हणजे ते लवकर भाजले जातात, मॉइश्चर कमी होतं त्याच्यातलं. तर धणेसुद्धा आता आपले या ठिकाणी 1-2 मिनटासाठी छान असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. तर मसाले जेवढे आपण छान भाजू तेवढाच हा गोडा मसाला जास्त काळासाठी चांगला टिकून राहू शकतो. त्यासाठी आपण एक एक करून मसाले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आता धणे भाजून झाल्यानंतर आपण तीळ भाजायचे आहेत. तीळसुद्धा 100 ग्रॅम घेतलेले आहेत. तर तीळसुद्धा आपण उडेपर्यंत भाजायचे आहेत, म्हणजे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना आपण गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी गावरान तीळ वापरत आहे. तुम्ही अनपॉलिश तीळ किंवा पॉलिश तीळ कोणत्याही प्रकारचे तीळ तुम्ही वापरू शकता. तर आपण हे मसाले सुरुवातीला कोरडे मसाले भाजून घेत आहोत. याला तेलाचा उपयोग करायची अजिबात गरज नाही. तर आता 1 ते 2 मिनिटांमध्ये तीळसुद्धा छान भाजले जातात आणि उडायला सुरुवात होते. अशा वेळेला गॅस बंद करायचा आहे आणि आपण तीळ काढून घ्यायचे आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेऊया. हे मसाले भाजलेले आपण वेगवेगळे काढत आहोत, कारण आपण थंड झाल्यानंतर याला वेगवेगळं वाटून घेणार आहोत, म्हणजेच बारीक करून घेणार आहोत. तर आता त्याच पॅनमध्ये आपण किसलेलं खोबरं घालायचं आहे. या ठिकाणी खोबरंसुद्धा 100 ग्रॅम आपण घेतलेलं आहे. तर खोबरंसुद्धा आपण रंग बदलेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे, कारण खोबरं लवकर खराब होतं, खवट असा वास त्याला सुटायला सुरुवात होते. त्यासाठी खोबरं भाजताना घाई करायची नाही. मंद गॅस करून, म्हणजे स्लो फ्लेमवरती आपल्याला तांबूस कलर येऊपर्यंत सर्व बाजूनी खोबरं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला थोडासा वेळ लागू शकतो. अगदी लो फ्लेम करून आपण खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 2.5 मिनिटांमध्ये आपलं खोबरंसुद्धा छान भाजून झालंय. पहा रंग कसा छान असा तांबूस आलाय. आता आपण काढून घेऊया. एका वेगळ्या प्लेटमध्ये आपण खोबरंसुद्धा भाजलेलं काढून घ्यायचं आहे. आता आपण याच पॅनमध्ये जिरे भाजणार आहोत. तर जिरे आपण या ठिकाणी 50 ग्रॅम एवढे घेतलेले आहेत. जिरे भाजताना सुद्धा आपला फ्लेम हा लोच ठेवायचा आहे.
जिरेसुद्धा 1 मिनिटभरात व्यवस्थित असे वास सुटेपर्यंत असे भाजून होतात. तर याचा खमंग असा वास सुटायला सुरुवात होते जेव्हा जिरे आपण भाजायला घेतो. तर पहा आपले जिरेसुद्धा आता भाजून झालेत. आपण बाउलमध्ये काढून ठेवूया. गोडा मसाल्यासाठी वापरले गेलेले सर्व जिन्नस हे थोडेसे गोडसर चवीला असतात. स्ट्रॉंग असे तिखट नसतात. त्यामुळेच बहुधा याचा नाव गोडा मसाला असं पडलं असावं. आता आपण याच पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे. उरलेले मसाले आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी आपण या पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की पहिल्यांदा आपण तमालपत्र तळून घ्यायचे आहेत. गॅस हा मीडियमच ठेवायचा मसाले तळताना, म्हणजे ते जळत नाहीत आणि असे तांबूस रंगावरती तळले जातात. तर तमालपत्र आपलं लगेचच तळून होतं, जास्त वेळ लागत नाही. आता आपण काढून घेऊया. तर हे तळलेले मसाले आपण सर्व एकत्रच काढणार आहोत, कारण आपण त्याला एकत्रच बारीक करणार आहोत. आपल्याला वेगळे वेगळे मसाले काढण्याची गरज नाही. तर ज्या प्लेटमध्ये आपण आता तमालपत्र काढून घेत आहोत त्याच प्लेटमध्ये आपण उरलेले सुद्धा तळलेले मसाले आपण आता काढणार आहोत. आता उरलेलं तेल आहे त्यामध्येच आपण मसाले घालूया. तर या ठिकाणी आपण दालचिनी तळून घेऊया. छान असे फ्राय झालेले मसाले याच्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि हा आपला गोडा मसाला जास्त काळ टिकतो. त्यासाठी व्यवस्थित मसाले तळून घ्यायचे आहेत. आता दालचिनी तळून झाली, आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया. आणि आता या उरलेल्या तेलामध्येच आपण लवंग घालणार आहोत. तर लवंग तळताना अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यासाठी ज्यावेळी लवंग आपण तळतो त्यावेळी समोरच्या बाजूने एखादं झाकण किंवा ताट धरायचं आहे की ज्यामुळे लवंग आपल्या अंगावरती उडणार नाही. आणि गॅस लगेच बंद करायचा आणि तळल्या गेलेल्या सर्व लवंगा एकत्र काढून घ्यायच्या आहेत. आता लवंगा काढून झाल्या की आपण याच्यामध्ये मसाला वेलची घालूया. मसाला वेलची तळताना सुद्धा मसाला वेलची फुटण्याची शक्यता असते. तर त्यासाठी तुम्ही मसाला वेलची तळताना सुद्धा समोरच्या बाजूनी ताट आडवं धरू शकता की ज्यामुळे मसाला वेलची फुटली तरी अंगावर उडण्याची शक्यता कमी होते. तर पहा वेलची सुद्धा छान फुललेली आहे. आता आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया. मसाले तळताना जास्त काळपट तळायचे नाहीत. हलकेसे तांबूस झाले की लगेच काढून घ्यायचे. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण दगडफूल घालूया. दगडफूल पटकन तळलं जातं, त्यासाठी आपण गरम तेलामध्ये दगडफूल टाकल्या गॅस बंद करायचा आणि या गरम तेलामध्येच परतून घ्यायचं. दगडफूल टाकल्यानंतर एक छान असा सुगंध घरामध्ये सुटतो. आता आपण दगडफूल सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. दगडफूल तळून झाल्यानंतर शेवटी आपले शहाजिरे तळायचे राहिलेले आहेत. तर शहाजिरे अगदी थोड्या प्रमाणात आहेत, म्हणजेच 5 ग्रॅम एवढे आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर शहाजिरे याच्यामध्ये घालायचे आणि शहाजिरे 1 मिनिटभरासाठी आपण फक्त गरम पॅनमध्ये ठेवून द्यायचे. ते छान असे खरपूस होतात, याला तळण्याची गरज नाही आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. तर शहाजिरे सुद्धा आपण या तळलेल्या मसाल्यांमध्येच काढून घेऊया. हे सर्व मसाले आपण 5-5 ग्रॅम घेतले होते, म्हणजे जेवढे मसाले आपण तळलेले आहेत ते सर्व 5-5 ग्रॅम घेतले होते. याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता हे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर पूड करताना आपण जे कोरडे भाजलेले मसाले आहेत त्याचे पूड सुरुवातीला करायचे आहे. तर पहिल्यांदा आपण धणे भाजले होते, ते धणे थंड झालेत. तीळ भाजले होते ते सुद्धा थंड झालेत. खोबरं आणि जिरं भाजलं होतं ते सुद्धा थंड झाले. तर आता आपण एक एक करून हे बारीक करूया. सुरुवातीला आपण धणे बारीक करून घेणार आहोत. तर फक्त धणेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहेत. आता आपण याला एकदम बारीक असं पूड करून घेऊया.
तर पहा आपली धण्याची पूड तयार आहे. तर आपल्याला जेव्हा घरगुती धनेपूड करायची असते तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे धने भाजून धनेपूड करून स्टोअर करू शकतो आणि वर्षभर आपण याला वापरू शकतो. तर आता हे धण्याची पूड तयार आहे. आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया, कारण या परातीमध्येच आपण संपूर्ण मसाले मिक्स करणार आहोत. त्यासाठी एक एक करून आपण जे मसाले बारीक करणार आहोत ते या परातीमध्ये एक एक करून काढून घेणार आहोत. तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ भाजले होते ते सुद्धा बारीक करून घेऊया. तीळ सुद्धा आपले बारीक झालेले आहेत. तर तीळ बारीक करताना आपण पल्स मोडवरती बारीक करायचे आहेत, कारण आपण जास्त मिक्सरमध्ये फिरवत बसलो तर त्याचं तेल निघू शकतं. आता तीळ बारीक झाल्यानंतर आपण खोबरं बारीक करून घेऊया. तर खोबरं सुद्धा बारीक झालंय. आपण याच परातीमध्ये काढून घेऊया. आता आपण याच भांड्यामध्ये जिरे सुद्धा बारीक करायचे आहेत. ते जिरे सुद्धा बारीक झालेत, आपण काढून घेऊया. तर आपल्याला जिरा पावडर सुद्धा नेहमी लागते घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये. तर तुम्ही अशा प्रकारे जिरे भाजून जिऱ्याची घरगुती पूड सुद्धा करून स्टोअर करून ठेवू शकता आणि भाज्यांमध्ये याचा उपयोग करू शकता. तर आता जिरे पूड सुद्धा काढून घेऊया आपण. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आता तळून ठेवलेले मसाले आहेत ते बारीक करायचे आहेत. तर कोरडे मसाले आपले बारीक करून झालेले आहेत, बाजूला ठेवून देऊया आपण आता यांना. तळलेले मसाले सर्व एकत्र या भांड्यामध्ये करायचे आहेत आणि आपण एकत्रच याला बारीक करून घेणार आहोत. तर ही रेसिपी खूप जुनी रेसिपी आहे. माझी आजी नेहमी याच पद्धतीने गोडा मसाला करून भाज्यांमध्ये वापरायची. तर तीच ही रेसिपी आहे. अतिशय चविष्ट भाज्या होतात या रेसिपीमुळे. तर पहा सर्व तळलेले मसाले सुद्धा आता बारीक करून झालेत आणि आपण जे कोरडे मसाले वाटून ठेवले होते त्याच्यामध्ये हे तळलेले मसाल्याची पूड आपण आता बारीक केलेली पूड एकत्र करणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण हाताने एकत्र करणार आहोत. याला परत मिक्सरवर बारीक करण्याची गरज नाही. तर मिक्स करण्यापूर्वी आपण जो हिंग घेतला होता तो घालूया. या ठिकाणी मी हिंगाची पूड वापरत आहे. तुम्हाला जर खडा हिंग मिळाला तर तुम्ही खडा हिंग तळून याच्यामध्ये घालू शकता. तर खडा हिंगाचा वास आणखी छान येतो या मसाल्याला. तर सर्व पूड आपण ज्या करून ठेवल्या होत्या त्या सर्व एकत्र करायच्या आहेत, एकजीव करून घ्यायच्या आहेत. तर पहा आपला गोडा मसाला तयार आहे. गोडा मसाल्याला तांबूस असा रंग येतो, कारण हा काळा मसाला नाही आहे, हा गोडा मसाला आहे. तर हा गोडा मसाला आपण सर्व भाज्यांसाठी, सुक्या भाज्यांसाठी किंवा आमटीसाठी, पातळ भाज्यांसाठी वापरू शकतो. तर हा मसाला स्टोअर करण्यासाठी आपण एखादी हवाबंद डबी घ्यायची आहे, म्हणजे एखादी कोरडी बरणी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे. भरल्यानंतर याला ओला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची. ओला चमचा किंवा ओला हात याला घालायचा नाही, म्हणजे हा मसाला जास्त काळ चांगला टिकतो. तर हा मसाला सर्व प्रकारच्या पातळ आमटी, भाजी, मसाले भात, त्याचबरोबर खिचडी किंवा साधे जे वांगी भात, फोडणीचा भात आपण करतो त्यासाठी सुद्धा वापरू शकतो. हा मसाला अप्रतिम चवीला होतो, म्हणजेच या मसाल्यांमुळे ज्या काही भाज्या आपण बनवतो त्याला एक छान असा दाटसरपणा येतो, त्याचबरोबर चवसुद्धा खूप सुंदर येते.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.